कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, माझ्या अभिरामवरचं संकट टळावं म्हणून मी तुला पाण्यात ठेवलं। माफ कर देवा, तुझ्या कृपेमुळेच तू अगदी सुखरूप घरी आला। देवा, लीलामुळे आज माझी सुटका झाली जरी असली तरी आता तिच्यामुळे अजून काही इशू नको। पार्टनर, मी एजंटचं श्वेताशी लग्न लावून देईन असं प्रॉमिस केलंय खरं, पण ते पुरावे दाखवणं, श्वेता चुकीची हे सिद्ध करणं सगळं ठरवल्याप्रमाणे व्हायला हवं। त्यात काही गडबड झाली ना तर एजी मला कधीच माफ करणार नाहीत। लीला, तू होतीस म्हणून माझा अभिराम सुखरूप घरी परत आला। आजी, असं माझं कौतुक करू नका, मी फक्त माझं कर्तव्य केलंय। मला तुझी दृष्ट काढावीच लागेल बाळा। जा बाळा, तवा तापट ठेव। तू तर खूप हुशार निघालीस लीला। इतके दिवस मी तुला मूर्ख समजण्याची चूक करत होतो। तुला मूर्ख म्हणता म्हणता मला तर तू वेड्यातच काढलंस। एवढे कष्ट घेऊन तू पुरावा शोधलास खरा, पण आता हा सगळ्यांसमोर तेव्हाच येईल जेव्हा मला हवं। काय हवंय का तुम्हाला किशोर? किशोर, तुम्ही काय शोधताय का? ते गाडीची चावी ऍक्च्युली सकाळी चावी इथेच ठेवली होती। ते काल बाय द वे, तू काय बाहेर करतेस? आजींना लीलाची दृष्ट काढायची तयारी करते। दुर्गा, मला माहितीये तुला आता कशाचा त्रास होतोय। ऍक्च्युली मी त्यामुळेच अपसेट आहे। म्हणजे बघ ना, बाबा घरी येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेत, पण क्रेडिट सगळं त्या लीलाला मिळतंय। मी समजू शकतो तुला नक्की काय त्रास होतो आणि किती त्रास होतो। मी तयारी करते, बघते नंतर चावी सापडली की दिके। हा,
श्वेता, पोरी नशीबवान आहेस ग तू. हे सगळं आपण एजंट कडून पैसे उकळायला केलं होतं. पण आता तर एजंट तुझ्याशी लग्न करतायत. हो नाही, तुला काय जातंय ग खुश व्हायला? मला फुकट त्या वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न करावं लागणार आहे, त्याचं काय? श्वेता, आपण नुकसान भरपाई म्हणून एजंट कडून 25 कोटीची मागणी करणार होतो आणि आता तू 250 कोटींची मालकीण होणार आहेस. नीट विचार कर, तुला पैसा हवाय की नवरा? ऑफकोर्स नवरा. लग्न झाल्याशिवाय मला थोडी एवढे पैसे मिळणार आहेत. मग कशाला एजंटच्या वयावरून कटकट करतेस तू? पण तू बघतेस ना ग, त्यांनी घरात किती माणसांना जमवून ठेवलंय ते. बस त्याच्या त्या भावाच्या मुलांना सांभाळत बसलेत आणि वर त्यांच्या त्या बायका 3-3. अगं त्या पोरांचं काय घेऊन बसलीयस तू? 3 पोरांपैकी एका पोराला तर त्यांनी आधीच घराबाहेर काढलं होतं. आत्ता कुठे तो आलाय. पण खरं सांगू का, त्याच्याकडे कुणी ढुंकून सुद्धा बघत नाही. आणि ती उरलेली 2 पोरं, मला नाही वाटत त्यांचं काही महत्व आहे घरामध्ये. नाही ठीक आहे, चल त्यांचं ठीक आहे, पण त्यांच्या त्या बायका बघतेस ना तू, कशा 24 तास घरात पडून असतात ते सतत. अगं त्या बायकांचं काय आहे, त्यांचा अजिबात विचार करू नकोस तू. ती दुर्गा कायम एजंटच्या मागे 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 लागलेली असते. एकदा का तू एजंटना आपल्या मुठीत करून घेतलंस ना की ती दुर्गा सुद्धा तुझ्या मुठीत येईल. आणि ती लक्ष्मी, तिचा काही विचार करण्याची गरजच नाहीये ग. तू तिच्याशी कसंही वाग, ती काहीही करू शकत नाही. आणि ती सरस्वती, मला ती मॅड वाटते. आई, तो तिला कसंही गुंडाळून ठेवू शकतेस. आयत्या मोलकरणी मिळाल्यात तर त्याला राबून घे की. हॅलो, श्वेता, तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. म्हणजे काय झालंय नक्की? नाही, बरं झालं तुम्ही मला फोन केला ते. मी बघते पुढे काय करायचं ते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.